हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा. आपल्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये अशा वेगळ्या पद्धतीची बॉर्डर असेल तर त्यापासून कशी आपण डिझाईन करायची हे बघणार आहोत. आपल्याला तयार स्लीव्स 10 ते 10.5 इंच करायची आहे आणि आपण अशा पद्धतीने खालून मार्किंग करायला सुरुवात केली तर आपली वरची बॉर्डर जाते आणि आपण जर वरून सुरुवात केली तर या बॉर्डरच्या खाली 2 ते 3 इंच प्लेन येते. हे अशा पद्धतीने येते आणि या गोल्डन पट्टीच्या समोर ते प्लेन तेही चांगलं दिसणार नाही. तर अशा वेळी आपण कशी डिझाईन करायची हे बघूयात. आपण जशी नेहमी बाही कट करतो सेम त्याच पद्धतीने ते बाही कट करून घेतलेले आहे. कस्टमरने अशा पद्धतीची स्लीवची डिझाईन सांगितली होती, पण आपले दोन्ही बॉर्डर सेम नसल्यामुळे ती डिझाईन चांगली दिसली नसती. त्यामुळे मी कस्टमरला अशा पद्धतीची डिझाईन सजेस्ट केली. तुम्ही सुद्धा कस्टमरने जर एखादा पॅटर्न सांगितला तर त्या कापडावरती मॅच होत नसेल तर नक्कीच त्यांना सांगायचं आहे, जेणेकरून तुमच्या सजेशनमुळे त्यांचा पॅटर्न अजून चांगला होईल. ही स्लीव्स नेहमीच्या स्लीव्सप्रमाणे घेतलेली आहे. ही अस्ताची स्लीव्स असल्यामुळे ही 10 इंच घेतलेली आहे आणि हिचा बरोबर मध्य काढून आणि मध्यापासून वरती 2.5 इंच आणि मध्यापासून खाली 2.5 इंच अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे आणि रुंदीला 1.5 इंच अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे आणि नंतर अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला हा शेप छोटा पाहिजे असेल तर तुम्ही 2.5च्या ऐवजी 2 किंवा 1.5 इंच घेतलं तरी चालेल आणि रुंदीला 1.5च्या ऐवजी 1 इंच घेतलं तरी चालेल. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घ्यायचं आहे. नंतर बाहीची अशा पद्धतीने घडी घालून आपण जो शेप तयार करून घेतलेला आहे तो कट करायचा आहे. आपल्याला तयार बाही 10 इंच पाहिजे, त्यामुळे आपण मेन पीस 12 इंच घ्यायचा आहे आणि माझं एक्स्ट्राचं होतं त्यामुळे मी एक्स्ट्राचं कट केलेलं आहे. आता आपल्याला टोटल बाहीला 12 इंच पाहिजे. आता आपण खालच्या साईडून 2 इंचाची मार्किंग करून 2 इंचाची लाईन मारून घ्यायची आहे. आता आपल्या दंडाकडे 16 इंच आहे तर आपण इथे 16 इंचाची इथे पण उंचीला 2-2 इंचाची अशी पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे. 2-2 इंचाच्या गॅपने हे आपल्या 8 मार्किंग तयार झालेले आहेत. आता ह्या मार्किंग आपल्याला कट करायचे आहेत. या मार्किंग कट करताना आपण जी 2 इंचाची आडवी लाईन मारलेली होती त्या लाईन पर्यंतच कट द्यायचा आहे. आणि समजा जर तुमचा दंडगेर 17 असेल, दोन्ही साईडून अर्धा इंच मार्किंग सोडून नंतर मग 2-2 इंचाची मार्किंग टाकायला सुरुवात करायची आहे. पण ही मार्किंग करताना आपण सगळीकडून 2-2 इंचच करणार आहोत, म्हणजे आपण 2 इंचाचा चौकोन करणार आहोत, म्हणजे आपले ट्रायंगल सगळीकडून सेम येतील. ते कट हे आपल्या अशा पद्धतीने दिसतील. नंतर कापड उलट ठेवायचं आहे आणि कट मारलेल्याची अशा पद्धतीने त्रिकोणी घडी घालायची आहे आणि पुन्हा अजून एक त्रिकोणी घडी घालायची आहे, म्हणजे आपला छोटासा असा त्रिकोण तयार होईल. हे बघा, मी तुम्हाला मशीनवरतीच दाखवते की आपण कशा पद्धतीने घडी घालायची आहे. हे मी अगदी तुम्हाला जवळून दाखवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला सहज समजेल. अगोदर आपण कापड सरळ ठेवायचं आहे, त्यावरती तयार केलेली त्रिकोणची पट्टी अशा पद्धतीने उलट ठेवायची आहे आणि ती पट्टी उलट ठेवल्यानंतर तिथे आपण छोटीशी एक पट्टी तयार करून त्यावरती शिलाई मारायची आहे. अशा पद्धतीने आपण छोटी पट्टी तयार करून शिलाई मारल्यामुळे आपली तिथे फिनिशिंग छान येईल, आपले धागे बाहेर दिसणार नाहीत. पुन्हा ती आपण त्रिकोणची पट्टी अशा पद्धतीने सरळ करायची आहे, म्हणजे आपल्या गोल्डन पट्टी समोर बरोबर हे ट्रायंगल येतील, म्हणजे ते दिसायला छान दिसेल. म्हणजेच आता आपल्या गोल्डन पट्टी समोर सरळ प्लेन पट्टा दिसणार नाही. अशा पद्धतीने ट्रायंगल केल्यामुळे ते दिसायला छान दिसेल. आता आपण बाहीचा बरोबर अशा पद्धतीने मध्य काढायचा आहे आणि बरोबर मध्यावरती आपण आस्ताचा मध्य ठेवायचा आहे आणि आपण आस्ताच्या बाहीचं सुद्धा मध्य काढलेलं होतं, त्यामुळे मेन पीसचा मध्य आणि आस्ताचा मध्य असा बरोबर एकमेकांवरती ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. या साडीच्या ड्रेसच्या स्लीव्स आहेत. साडीचा ड्रेस कसा शिवायचा आहे ते कटिंग आणि स्टिचिंग मी अगोदरच अपलोड केलेलं आहे. तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसतील तर तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तिथेही मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण साडीचा ड्रेस कसा शिवायचा हे दाखवलेलं आहे. मी दर मंगळवारी व शुक्रवारी शिलाई रिलेटेड व्हिडिओ बनवत असते आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीनचा नक्कीच प्रयत्न करत असते. तुम्हाला जर शिलाई कामामध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा. आपली आता या पॅचला शिलाई मारून झालेली आहे आणि शिलाई मारताना दोन्ही मध्यावरचे टोक व्यवस्थित आले पाहिजेत. आता आपण मेन पीसचा आतला कापड कट करून घ्यायचं आहे आणि आपले मध्य होते तिथेही छोटे छोटे कट द्यायचे आहेत. आता आपण हे कापड सगळं पलटी करून घेणार आहोत. आता आपण मेन पीसचं कापड कट केलं होतं त्याच गॅपमधून अस्तर पलटी करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने अस्तर आपण आता बाहेरच्या साईडला काढून घ्यायचं आहे.
आणि अस्तर आता बाहेरच्या साईडला काढून झाल्यानंतर त्या हाताने असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे, म्हणजे तो आपला शेप आहे तो व्यवस्थित असं करून घ्यायचा आहे। तर बघा आपली अशा पद्धतीने स्लीव्ह दिसेल। आता आपण खालच्या साईडून पट्टी फोल्ड करूयात। तर एक्स्ट्राचं अस्तर होतं ते मी अशा पद्धतीने फोल्ड करून त्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे। शिलाई मारताना मी पिंक कलरचा धागा वापरलेला आहे। आपली अर्धी स्लीव्ह पिंक आहे, त्यामुळे मी अर्ध्या स्लीव्हला सुद्धा पिंक कलरच्या धाग्याने शिलाई मारलेली आहे आणि वरच्या बॉर्डरला मी नंतर शिलाई मारेन। तुम्हाला मधला गॅप जास्त वाटत असेल तर त्यामध्ये अजून एक्स्ट्राची काही डिझाइन केली तरी चालेल। आता आपण स्लीव्हला वरच्या साईडून सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे। तर आता आपली ही स्लीव्ह डिझाइन तयार आहे। कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय आणि टेक केअर।